पावसामुळे रायगडमधील भात पिकांवर मोठं संकट ओढावलंय। महाड खाडी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झालाय। केमिकलयुक्त पाण्यामुळे रोपं आता पूर्णपणे कुजल्याचं पाहायला मिळतंय, तर खाडी पट्टीतल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवस पावसाने चांगलाच जोर धरला होता, त्यामुळे जिल्हाभरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली, त्यामुळे पूर हळूहळू ओसरलाय। या पुरामुळे नेमकं शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय। ही दृश्य आपण पाहताय ही रायगडातल्या शेत शिवाराची दृश्य आहेत। रायगड हा भाताचं कोठार अशी ओळख आहे। शेतकरी पावसाच्या पाण्यावरती अवलंबून भाताची शेती करतो। यावेळी मात्र मान्सून उशिरा आला, त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या। पेरणी ज्यावेळी केली गेली होती त्यावेळी समाधानकारक पाऊस होता। पेरणीनंतर शेत शिवारात भाताचं रोप हे वरती यायला लागलं होतं। अर्थातच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता। मात्र जसं जसं रोप वरती यायला लागलं तसं तसा पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर एकूणच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या शेत शिवारांमध्ये पुराचं पाणी 1-2 नाही तर तब्बल 5 दिवस राहिलं। त्यामुळे या पिकाचं जे पीक वरती येत होतं त्याचं अतोनात नुकसान झालं। या हंगामातला शेतकऱ्याचा भाताचा जो पीक आहे तो तोंडातून निघून गेलेला आहे। अद्यापर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नाहीत, पंचनामे नाहीत। शेतकरी वाट पाहतायत ती सरकारी मदतीची। पाऊस थांबलाय, पूर ओसरलाय। आता यापुढे तरी शासकीय यंत्रणेने येऊन यंदा जो शेतकऱ्याच्या तोंडातला घास गेलाय त्याला किमान मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा बाळगून आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। आता जी शेतीची अवस्था आहे ती असं झालंय की आमचे थोडाफार वर आलेला, म्हणजे पहिला जो पाऊस पडून गेला त्यात थोडा आणखी पाऊस बंद झाला, त्याच्यानंतर आणखी जो पाऊस सुरुवात झाली त्याच्यामुळे सगळी शेतीची नुकसानी पूर आला। 5 दिवस पाणी इथं सतत होता, त्यामुळे सगळ्या रोप आमची सगळी मेल्या गेली पाण्यात। त्यात आणखी एमआयडीसीच्या पाण्याने परत ती भरगतली, आणखी परत तो एमआयडीसीच्या पाणी सगळे हे आमचे नासधूस झालेले आहे। की येऊन प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी आणि काहीतरी आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी मोबदला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। 8 दिवसानंतर पुन्हा पाऊस एवढ्या जोराचा आला की जवळजवळ 5 दिवस पूर राहिला आणि 5 दिवसाच्या पुराने शेतकऱ्यांचं जे काही रोपं आली होती ती अक्षरशः आता नासून गेलेली आहेत। आणि नासून गेल्यामुळे आता शेतीला लावायचं कसं काय, शेताला लावणी होणार नाही आणि न लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटाला जे वर्षाच्या 12 महिने त्यांना जे त्यांच्या शेतीमधनं जे काही त्यांचं उत्पन्नाचं सोर्स किंवा जे उदरनिर्वाह असतं त्या शेतीतला आता पूर्ण वशाड राहणार आहे शेती, आणि त्याच्यामुळे त्यांना खाण्यापिण्यासाठी काही राहणार नाही। म्हणून शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि त्यांना मोबदला देणं अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।